दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा वक वकील देणार. गणपती बाप्पा. आता आपण डोंबिवलीत आलेले आहोत आणि इथल्या तरुण मित्र मंडळ श्रीखंडेवाडी डोंबिवली पूर्व या गणेशोत्सव मंडळामध्ये जाऊन आजचा विशेष भाग साजरा करणार आहोत. 36वे वर्ष आहे आणि तरुणांनी एकत्र येऊन 1977 मध्ये स्थापन केलेलं हे गणपती मंडळ अत्यंत उत्साहामध्ये इकडे सगळे उत्सव साजरे करण्यात येतात. विसर्जनाच्या दिवशी सुद्धा वेगळा उत्साह इकडे संचारलेला असतो आणि आजच विसर्जन आहे बाप्पाचं. बाप्पा पुन्हा लवकर या असं म्हणत असतानाच आजच्या या भागातली पैठणी कोण पटकावणार हे बघणार आहोत. पण त्याआधी नतमस्तक होऊया गणपती बाप्पाच्या चरणी. सुरुवात करूया आजच्या भागाला आणि या भागाला सुरुवात करत असताना आपण बघितलं तर उजव्या बाजूला सासूबाई आणि डाव्या बाजूला सूनबाई उभे आहेत. उजव्या बाजूला सुनबाई, डाव्या बाजूला सासूबाई. याने आल्याबरोबर डावं उजवं करायला सुरुवात केली आहे. तुम्हाला काय राग आला का सासूबाई म्हटलं म्हणून? मग काय झालं, तुम्ही का असं लगेच रिॲक्ट झालात जरा सांगा मला. भावी शब्द राहायला वाटलं. भावी सासूबाई असा शब्द राहायला वाटलं. भावी सासूबाई आहोत ना आम्ही. तुम्हाला किती आहेत? एक मुलगा आहे मला. हो का? मग भाव्यांचीच सून करा. चालेल चालेल चालेल. चला प्रत्येकाने आपलं नाव सांगायचं, माहेर सांगायचं. हां, मी अलका सोमनाथ राणे, माझं माहेर डोंबिवलीचंच. मी सुलोचना अर्जुनराव भारंबे. मी जळगावचं माझं माहेर आहे. इथे मला 60 वर्ष झाले. ही माझी मुलगी आहे. वैशाली मनोहर दुमाळे. मी राहणारी बायकाळ्याची आणि सासर माझं कणकवलीचं. आशा मधुकर बंगाळे, सासर पण जळगाव आणि माहेर पण जळगाव. मी सुलभा रत्नाकर कुलकर्णी. माझं माहेर विक्रोलीचं आहे आणि आम्ही डोंबिवलीत राहतो. सासर माझ्या अठरावल आणि कुठलं? यावल तालुक्यातलं अठरावल. अठरावल हे नाव आहे का गावाचं? बरं, नाव सांगा. स्वप्ना अमित शिंदे. माहेर? माहेर भुसावळ, सासर डोंबिवली. सायली संजय कुलकर्णी. माहेर नाशिकचे. स्मिता जगदीश बंगाळे आणि माहेर माझं शहाड, तालुका कल्याण. सौ अस्मिता निलेश धुमाळे. माहेर? माहेर उरण,
आणि सासर डोंबिवली. प्रज्ञा दिनकर भारंबे, माहेर भुसावळ आणि सासर डोंबिवली. सासूबाईंमुळे मोठ्याने बोलायची सवय झाली वाटतं. सौ लीना रोहित राणे आणि माहेर डोंबिवली पश्चिम. या डोंबिवली पश्चिमवरून पूर्वेला कशा आल्या? नाही कळलं मला लग्न कसं झालं. लवकरच या विषयावरती आपण बोलणार आहोत. पण आता या ठिकाणी या पहिल्या खेळाला सुरुवात करणार आणि आता या पहिल्या खेळामध्ये एक अक्षर देणार आणि मी जे अक्षर देणार आहे त्या अक्षरावरून या 2 गटांपैकी ज्यांचा कोणाचा हात आधी वरती येणार संधी त्यांच्या गटाकडे जाणार. बघूया पहिल्या या खेळामध्ये सासू गट आघाडीवर जातोय की सून गट आघाडीवर जातोय. आणि अक्षर आहे त. ताजमहल बांधायला कामगार लागले कुशल. निलेश रावांचं नाव घेते, होम मिनिस्टरसाठी स्पेशल. आणि आघाडी घेतली आहे सून गटाने. अभिनंदन. सुरुवात सून गटापासून. पहिल्या खेळासाठी सगळ्याजणी सज्ज आहेत. खेळाला सुरुवात नंतर करू, आधी जरा पटकन काही संवाद साधता येतोय का बघूया. नमस्कार सुनबाई, तुमचं माहेर कुठलं म्हणालात? नाशिकचं. नाशिकवरून डोंबिवलीत का आलात? लग्न करून आले. का पण डोंबिवलीतच यायचं असं कधी ठरवलं होतं तुम्ही? नाही, बघायला आले होते पाहुणे घरात. कसे आहेत मिस्टर? कसे आहेत? छान आहेत मिस्टर पण. काय सासूबाई, सूनबाई कशी आहेत? सुनबाई खूप सुंदर आहे. आमच्या सगळ्यांना मिळून मिसळून हे करून घेतात. आणि कशा म्हणजे राग बिग आला येतो का त्यांना कधी? नाही, राग येतो पण त्यांचा राग लगेच शांत होतो. कसा राग शांत होतो? नाही म्हणजे तशा त्या प्रेमळ असल्यामुळे ते सगळ्यांना म्हणजे जरी राग आला तरी त्या परत बोलायला येणार, सगळ्यांशी लगेच चांगलं येणार. वागणार. वा वा, चांगलं करता तुम्ही सुनबाई. शुभेच्छा आहेत तुम्हाला. हा यू. द्या, पुढे द्या. सुनबाईंबद्दल सांगा. माझी सुनबाई जशी दिसायला सुंदर आहे तशी मनाने पण सुंदर आहे. हो का? मनाने पण चांगली आहे. बरं, आता सासूबाईंबद्दल सांगा. आता तुम्हाला बरं बोलावंच लागेल, बोला. आमच्या आई खूप प्रेमळ आहेत. मी कुठे बाहेर गेली तरी घरातलं त्या सगळं सांभाळून घेतात. म्हणून चांगल्या आहेत त्या. नाही अशा खूप प्रेमळच आहेत. बर. कधी रागवत नाही माझ्यावरती. नाही. आणि सून रागवते का हो कधी? कधीच नाही रागवली माझ्यावर. कधीच. आणि मी रागवण्यासारखी वागत नाही. नाही खरं. काय बिशाद आहे त्यांची. शुभेच्छा आहेत तुम्हाला. द्या, पुढे द्या. सांगा, करा कौतुक सोहळा एकमेकींचा. चांगल्या आहेत सासूबाई. हा, चुकलं तर रागवतात पण प्रेमानेही घेतात. काय सांगताय? चुकतात सुनबाई काय? थोडं चुकताय पण जास्त काय हे करत नाही, राग मानत नाही मनामध्ये. पण तुम्ही रागवता? हा, रागवते मी. काम नाही केलं तर रागवते पण मनात तसं तिच्या काही नसतं. तिच्या कसं असेल बिचारीच्या? आणि असलं तरी दाखवणार आहे थोडीच. नाही, ती सर्व्हिस करते त्याच्यामुळे सांभाळून घ्यायला लागतं ना. म्हणून करता, सांभाळून घ्या. असं नाही हो. मग तुम्ही तर बोलला. नाही काय काय बोलला आता तर बोललात आणि नाही काय बोललात. म्हणजे काय, सर्व्हिस करणाऱ्या पोरींचं सांभाळून घ्यायलाच लागतं ना, आपल्याला काम करायला लागतं. नाही, मुलगा कसा आहे तुमचा? मुलगा छान आहे माझा. आम्हाला दोघींना सांभाळून घेतो. म्हणजे त्याचं काय होत असेल? आई चुकली तर बायकोला हे करतो, बायको चुकली तर आईला हेच करत बसलेला असतो वाटतं बिचारा. शुभेच्छा आहेत तुम्हाला दोघींना. घ्या, नाव सांगा. कुसुम रमेश शिंदे. शिंदे. तुम्ही? स्वप्ना अमित शिंदे. आणि कुठून आलात? डोंबिवली. तुम्ही? भुसावळ. बर. पण काय म्हणजे कशी काय, सून बरी आहे का? हो, चांगली आहे. कुठली गोष्ट आवडत नाही सुनेच्या स्वभावातली? तसं काही नाहीये, सगळं आवडतं. आपण समजून घेतलं तर सगळं काही आवडतं. याच्यातच कळलं काय आवडत नाही. कळलं. शुभेच्छा आहेत तुम्हाला. त्यापुढे माहेर कुठलं म्हणालात? डोंबिवली पश्चिम. हां. पूर्वेला का आलात? कशा आलात? कुठे भेटलात? आमच्या घरीच भेटलो. का? बघायला आलेले मला घरी. अच्छा, तुम्ही अरेंज मॅरेज केलं? कोणी सांगितलं स्थळ हे तुम्हाला? माझ्या काकूने. काय सांगितलं? ही मुलगी बरी आहे आणि मुलगा चांगला आहे. हं? शुभेच्छा. द्या पुढे माईक. काय सून कशी आहे तुमची सांगा ना. सून चांगली. चांगली म्हणजे काय करते ती? नाही, सून अजून याला कॉलेजला आहे.
अजून शाळेत जाते, आपलं कॉलेजमध्ये जाते. तुम्ही काय करता कॉलेजमध्ये? मी फाईन आर्ट शिकते पुढे. शिकताय म्हणजे तुम्हाला शिक्षणाची आवड आहे. तुमचं माहेर कुठलं? शहाड. शहाड हा टिटवाळा मंदिर. आणि कुठे बघण्याचा कार्यक्रम झाला? जळगावला. इथे एस टी स्टँडवर जळगाव किती एस टी आहे तो साधारण? जळगाव भुसावळ मार्गेत निघालेत सगळे, पण खूप छान. बरं, आता या पुढच्या खेळामध्ये गणपती बाप्पासाठी ठेवलेले मोदक आहेत. फक्त लक्षात ठेवा, सूनबाईंनी तो खोका तयार करायचा, त्यामध्ये सासूबाई 5 मोदक भरून तो बंद करणार. पेढ्याचे पुडे जसे म्हणतो ना, त्या पद्धतीने खव्याच्या मोदकांचे ते पुडे तयार करायचे आणि मग ते पुढे नेऊन ठेवायचे. सगळ्यात आधी ज्या 3 जोड्या हा खेळ पूर्ण करणार किंवा आघाडी घेणार, त्या 3 जोड्या पुढच्या खेळात दाखल होणार. 1 2 3 वेळ सुरू झाली. थांबा, हे बघ यांचं हे एक बाहेर आहे. पुढचं कोण तयार आहे? घेऊन या. खरं तर हा बॉक्स व्यवस्थित खोका झाला नाही, त्यामुळे हा एक बाद झाला. निकाल आपल्या समोर आहे. ज्यांना खेळ सोडावा लागलेला आहे त्यांना झी मराठीकडून ही भेट असते. 3 सासूबाई आता खेळ खेळणार आहेत. सगळ्यात आधी हा खेळ ज्या पूर्ण करणार त्या 1 सासूबाई पैठणीच्या खेळात जाणार. खेळ सोपा आहे. हा जो मग आहे यामध्ये हसणारे 1 2 3 4 5 6 चेंडू ठेवलेले आहेत. या मगमध्ये पाणी ओतत राहायचं आणि पाणी ओतून झाल्यानंतर पाणी पूर्ण भरलं की हा स्माइली चेंडू बाहेर येणार. अशा पद्धतीने 2 स्माइली ज्यांचे सगळ्यात आधी बाहेर येतील त्या सासूबाई पुढच्या खेळात दाखल होणार. 1 2 3 वेळ सुरू झाली. काय कणकवली एक्सप्रेस जोरात होती. वा वा. आणि या दोघी अभिषेक करत होत्या सायलीवर, त्यामुळे आता धुमाळे या फायनलच्या खेळामध्ये दाखल झालेल्या आहेत सासूबाई. आता बघूया कोणत्या सूनबाई अंतिम खेळात दाखल होतात. खेळ सोपा आहे. समोर 6 ग्लास आहेत आणि प्रत्येकीला 10-10 गोळ्या देण्यात आलेल्या आहेत, म्हणजे औषधाच्या नाही. हां, तर बंदूक आहे. बंदुकीच्या सहाय्याने लहानपणी जत्रेतला हा खेळ आहे. ही सगळी ग्लास आहेत, म्हणजे प्रत्येकीच्या समोर असलेली 6-6 ग्लास गोळीच्या सहाय्याने लांबून नेम धरून उडवायची आहेत. कमीत कमी गोळ्यांमध्ये 6 ग्लास कोण उडवणार बघूया. अर्थात त्या पुढच्या खेळात जाणार. स्वतःच्या नेमने दुसरे उडाले तर मोजले जाणार नाहीत. 1 2 3 1 1 2 1 हां 4 5 6 7 8 धुमाळे यांनी 8 गोळ्या वापरल्या आणि सगळी ग्लास खाली वाढली. आणि आता शिंदे काय करतायत ते बघूया. 1 2 3 4 5 6
डोळे बघा हा, सांभाळा. 7 9 10 1 गणपती बाप्पा 2 3 4 5 6 त्या बसून मारल्यामुळे गोंधळ होतोय का. 7 8 त्यामुळे धुमाळे सासूबाई आणि आता धुमाळे सूनबाई यांच्यामध्येच पैठणीचा खेळ रंगणार आहे. पैठणीचा खेळ आणि आता कोण जिंकणार यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. सासूबाई आणि सूनबाई एकाच घरातल्या असल्यामुळे आता या दोघींपैकी कोण जिंकणार आता ठरणार. खेळ सोपा आहे. लक्षात ठेवा, कधी रांगोळी काढली आहे तुम्ही? हो. तुम्ही हो. या खेळामध्ये मोरपीस दिलेला आहे. याच्या हे जे खालचं टोक आहे त्यांनी या फळ्यावर गणपती बाप्पाची जितकी नावं तुम्हाला येतील तितकी लिहायची आहेत. वेळ आहे 2 मिनिटाची. 1 2 3 वेळ सुरू झाली. गणपती बाप्पा. पाच 4 3 वेळ संपली. ओंकार हे काय आहे? मळेश्वर माहेरचं देव दिसतंय आमचं. बर चला. ओंकार 1 गणपती 2 मोरेश्वर 3 गजानन आणि न मनातच राहुलो असा असा ह्याच्यावर असा असतलो 3 4 विघ्ने काय ह्या काय असा विघ्न हरता. चला 1 2 3 4 5 श्री आहे 6 व्हेरी गुड 6 गणेश 1 मोरेश्वर 2 वक्रतुंड 3 चिंतामणी मणी 4 बल्लाळेश्वर थांबा अजून नाही जिंकले. ओंकार एकदंत विघ्नेश्वर लंबोदर गौरी या काय गौरी तनय 10 आणि गजानन आणि गणपती. अभिनंदन. या खेळामध्ये उपविजेत्या ठरल्या धुमाळे सासूबाई. सासूबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या धुमाळे सूनबाई. सूनबाईंना कुरकुरे सॉलिड मस्ती यांच्याकडून हे गिफ्ट हॅम्पर. आणि या तरुण मित्र मंडळाला झी मराठीकडून ही गणपती बाप्पाची मूर्ती भेट म्हणून. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सूनबाई. सूनबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया म्हणत गणपती विशेष भाग होम मिनिस्टरचे सुरू झाले. यानंतर पुन्हा होम मिनिस्टरचा हा कॅमेरा घराघरात जाण्यासाठी सज्ज झालेला आहे. 8 वर्ष सुरू असलेला हा प्रवास 9व्या दिशेने वाटचाल करू लागलेला आहे. तेव्हा पुन्हा एकदा या गणपती बाप्पाच्या चरणी मागणं करतो सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे असं म्हणत आजचा भाग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश वार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. गणपती बाप्पा
मंगलमूर्ती.